काय काम बंद ठेवलं? अधिकारी कुठे आहेत? ए इकडे तुम्ही बघताय सगळे एक अर्धा फूट सध्या इथं खोली नाही, खांदा नाही गेली तिथं अर्धा फूट सध्या खोली नाही. इकडे बॉटम दाखवलं नाही सगळं 20-20 फूट काळी माती इथं आणि एक अर्धा फूट 1 फूट सध्या खोदाई नाही जी त्याच्यातच मुरुम एवढा मोठा भरते एवढी मोठी म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं काम. मुरुम बी चांगल्या क्वालिटीचं नाही. मुरुमाची काय क्वालिटी आहे? सर्व या प्रशासकीय यंत्रणेचा निषेध. निकृष्ट दर्जाच्या कामाचा निकृष्ट दर्जाचं चालू असलेलं काम आणि या मुजोर मुजोर अजमेरा गुत्तेदाराचा तीव्र शब्दात आम्ही सर्व निषेध करतो. आज या धाराशिव ते बोरफळ रस्त्या कामाचा संदर्भात आज सर्व या गावातील 10-15 गावचे सर्व प्रमुख व्यक्ती आज या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात आम्ही इथं जमा झालेलो आहोत. आज आम्ही तुम्ही बघताय या इथं काम चालू आहे. अतिशय तोकड्या प्रमाणात खोदकाम करून फक्त 1 ते 1.5 फुटाचं 1 फुटाचं कुठं 1.5 फुटाचं खोदकाम करून अतिशय निकृष्ट दर्जाचा मुरुम या ठिकाणी वापरला जातो. निकृष्ट दर्जाचं पूर्ण खडी वापरली जाते. याचं या कामासंदर्भात मागच्या 6 महिन्याखाली मी स्वतः प्रशासनाला निवेदन दिलं की हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे तरी हे काम बंद करून याची चौकशी करण्यात यावी. परंतु त्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांनी याची दखल न घेता ते काम तसंच पुढं चालू ठेवलेलं आहे. जवळजवळ ह्या कामाची 49 किलोमीटर लांबी असून या कामासाठी 350 कोटीचा निधी आहे. एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात निधीचं काम असताना एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचं काम हे इतकं खराब आहे की ह्या गुत्तेदाराला कमीत कमी ह्या पूर्ण रस्त्यावरून आतापर्यंत 10 ते 12 निवेदनं दिलेली आहे ती इतकं निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि ह्या कामाचा ते सगळ्यांनी आज एकत्रित येऊन हे काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कधीपर्यंत काम बंद राहणार आणि पुढची भूमिका काय असणार तुमची? आता आमची सध्याची भूमिका अशी आहे की उद्याच्याला आम्ही कलेक्टर साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना आणि यांच्या MSRDC ह्यांना आम्ही लेखी निवेदन देणार आहोत. लेखी निवेदन देऊन आणि कलेक्टर साहेबांना विनंती करणार आहोत की बाबा हे काम तात्काळ बंद करा. तुमच्या प्रशासनानं बंद होत नसेल तर आम्ही सर्व या गावातील सगळे ग्रामस्थ 2 ते 3 दिवसात त्यांनी नाही काम बंद केलं तर आम्ही स्वतः पुढे येऊन हातात दंडुकं घेऊन हे काम बंद करणार आहोत. आणि जोपर्यंत ह्या कामाची पूर्ण चौकशी होत नाही आणि झालेलं काम हे पूर्ण उकरून परत होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या प्रशासनाला हे काम करू देत नाही. तेवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. काय मागणी आहे तुमची? आज आपण धाराशिव बोरफळ रस्ता जो राज्यमार्ग आहे त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. गेल्या 8-9 महिन्यापासून या रस्त्याचं काम चालू आहे. आम्ही दररोजचे रहदारी करणारे नागरिक आहेत या रस्त्यावरून. शासनानं नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता बनवलाय का नागरिकाचे जीव घेण्यासाठी रस्ता बनवतात हे मुळात लक्षात येत नाही. ह्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट म्हणजे खोदकाम कमी केलं जातंय. मुरुम भरताना त्याच्यावर पाणी मारलं जात नाही, दबई केली जात नाही व्यवस्थित आणि परत पाठीमागून कॉन्क्रीट टाकलं जातंय. 350 कोटीचं काम असल्याचं समजतंय परंतु या कामाचा कुठंही बोर्ड अथवा जाहीर प्रसिद्धी केलेली नाही किंवा कामाचा दर्जा काय आहे, याची खोली काय आहे, याची रुंदी काय आहे, याची जाडी काय आहे याची माहिती जनतेला देणं आवश्यक असताना कुठेही याचा बोर्ड लावण्यात आलेला नाही जेणेकरून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करून हा रस्ता बनवायचं काम चालू आहे. आज जर बघितलं मागच्या 8 दिवसापूर्वी केलेलं काम आहे पाठीमागं तिथं 15-20 ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याला तडे गेलेले ते वरून सायकल सुद्धा त्याच्यावरून गेलेली नाही. सायकल सुद्धा वरून न जाता रस्ता खचतो कसा दबतो कसा. तर ह्या कामाची अतिशय तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि ह्या कामाची सखोल चौकशी होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या किंवा नागरिकाच्या हेळसांड करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर असेल, प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील त्यांची चौकशी करून किती कुणी मलाई खाल्ली ह्याची चौकशी करून उचित कारवाई करावी. तोपर्यंत ह्या रस्त्याचं काम बंद ठेवावं. कारण आपण बघता इकडे सगळ्यात धुरोळा फुफुटा नागरिकांचा 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते समुद्रवाणी आणि पाडोळी. डिलिव्हरी पेशंटला 30-30 किलोमीटर लांबून जावं लागतं धाराशिवच्या ठिकाणी.
काही जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. बरेच अपघात घडले त्या रस्त्यावर. तर ह्याला जबाबदार कोण? ह्याची जबाबदारी पण ह्या माध्यमातून तुझ्या माध्यमातून सांगतो, याची जबाबदारी निश्चित करावी की जेणेकरून झालेले अपघात, कितीतरी लोकांचे हात मोडले, पाय मोडले, ह्याची जबाबदारी कुणावर तर निश्चित करून त्याच्यावर योग्य कार्यवाही झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. तोपर्यंत हे काम बंद ठेवावं, जोपर्यंत प्रशासनानं ह्या नागरिकांना समजून याचं इस्टिमेट काय आहे त्याची माहिती प्रसिद्ध करून मगच काम सुरू करावं ही आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि जर का असं नाही केलं तर आम्हाला नाविलाजानं कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोण मला एक हात ह्या कामाची काय नेमकं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर, सरकारची चौकशी करावी, करणार जे कोण आहेत ह्याची माहितीच जनतेला दिली नाही तर कोण खाते कसं कळणार आहे? ही काम कुण्या डिव्हिजनचं आहे, कुठल्या डिपार्टमेंट कोण करतंय, ह्याच्यावर कधी ठेकेदार कुठला आलेला आम्हाला दिसला नाही. आम्ही रोज बघतोय कुठला कार्यकारी अभियंता किंवा इंजिनियर अधिकृत कोण आहे, ते खासगी इंजिनियर आहेत का शासकीय इंजिनियर आहेत, ते कधी त्यांच्या गळ्यात तुम्हाला बेल्ट दिसलेला नाही किंवा त्यांचं आय कार्ड दिसलेलं नाही या रस्त्यावर. तर विचारायचं कोणाला हा मोठा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही आज रोड काम म्हणून आज आम्ही प्रत्यक्ष इथं आलो, कारण त्रास सहन करायची मर्यादा संपली. आता लग्न सराया विद्यार्थ्याच्या शाळेला बस बंद झालेत, शाळेची नुकसान होती विद्यार्थ्याच्या. काल स्वतः पालकमंत्र्यांनी बस स्टँडमध्ये दौरा केला. विद्यार्थ्यांनी 4-4 तास बस नसल्यामुळे तिथं पडून राहतात, का तर रस्ताच नाही. बसवाल्याला आम्ही विनंती करतो, ड्रायव्हर यायला तयार नाहीत, रस्ता खराब असल्यामुळे बसची नुकसान होती.